रशियन कथाकार मिखाईल येवग्राफाविच सल्तिको-शशीद्रीन यांचा अल्पपरिचय. श्रीमंत जमीनदार कुळातच जन्म झालेल्या सल्तिको-शशीद्रीनचे शिक्षणही पुष्किन जिथे शिकला त्याच त्यारस्कये सिलो शाळेत झाले. त्याची पहिली कथा गुंतागुंतीची बाब 1848 मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला झारच्या रोषाला बळी पडावे लागले. त्याची राजधानीपासून दूरवरच्या प्रांतातून बदली करण्यात आली. सरकारी नोकरी करतच त्याने मरू घातलेल्यांबद्दलचे पुस्तक गावाकडची चित्रे 1856, एका गावाचा इतिहास 1870, आधुनिक आदर्श 1883 इत्यादी पुस्तके लिहिली. त्याची श्रीमान गलवल्लेव 1880 ही कादंबरी सर्वोत्कृष्ट कादंबऱ्यांपैकी एक गणली जाते. आपले पूर्ण जीवन त्याने जमीनदार वर्गाविरुद्ध लेखन केले. अन्याय, सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी उपहास व विडंबन ही शस्त्रे सल्तिको-शशीद्रीनने वापरली. त्याच्या लिखाणात फन विजीन व गोगल ह्या दोन लेखकांची दाट छाया दिसून येते. प्रस्तुत कथा रूपक कथा म्हणता येतील अशा असल्या तरी इसापच्या प्राणीकथांपेक्षा त्या अधिक प्रगल्भ आणि गुंतागुंतीच्या आहेत. यातील ससा बिचारा असला तरी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला तोही तितकाच जबाबदार आहे जितका त्याच्यावर अन्याय करणारा लांडगा. तर लांडग्याच्या कथेतला लांडगा हा जाणून बुजून दुष्टपणा करत नसून तो त्याच्या स्वभाव धर्माला अनुसरून वागतो आहे. इतकेच नाही तर मृत्यूला जणू धीरोदात्तपणे सामोरा जातो आहे. मिखाईल येवग्राफाविच सल्तिको-शशीद्रीन यांचा अल्पपरिचय येथे समाप्त.